अरे काय बोलतोयस तू? तू वर बस बरं. सिद्धू, अरे बस ना वरती. आता तुला कोणी काही बोललंय का? अरे बस ना वरती. कोणी बोलत नाहीये, पण सगळ्यांच्या मनात राग तर आहे ना माझ्याबद्दल. नाही, आणि ते बरोबर आहे. मी वागलोच इतकं वाईट आहे तर काय, पण तरी तुम्ही मला सांभाळून घेतलं आणि अजूनही घेताय. खरंच खूप चांगले आहात तुम्ही. पण मी खरं सांगतोय, खरंच माझी लायकी नाही तुमच्यात बसायची. आणि प्लीज प्लीज मला कोणी आग्रह करू नका. मी नाही बसणार आहे तुमच्यात. ठीक आहे, तू वर नाही ना बसू शकत. पण मी खाली बसू शकते. आदिती अगं नको, ऐक जरा. गप्प बस. बोटाला लागलंय तुझ्या, कसं खाणार आहेस? मिलिंद, कुठली साडी नेसू? हा, छान आहे सगळं. अरे मिलिंद, छान काय? कुठली साडी नेसू सांग ना. काय तुझं? रोज मला विचारून साडी नेसतेस का तू? अरे मिलिंद, आज स्पेशल डे आहे. कसला स्पेशल डे? मिलिंद, अरे आज मला तमाशा करायचा आहे. असा स्पेशल डे होय तुझा? येस, किती दिवसांनी तमाशा करणार आहे मी. आज ना मला अगदी सण असल्यासारखं वाटतंय. सांग ना, कुठली साडी नेसू? मूर्ख लोक आहे आजूबाजूला माझ्या. मिलिंद, जस्ट शट अप. तुला नाही करणार माझी किती घुसमट होतीये. अरे घरात एवढं सगळं काय काय घडून गेलं तरी अजूनही मी कोणाला काहीही सुनावलेलं नाहीये. आणि आज त्या सिद्धार्थची लायकी काढायचे सगळ्यांसमोर, ते सुद्धा तो म्हणतोय म्हणून. मिलिंद, आय एम सो एक्सायटेड. काय माहिती पुन्हा अशी संधी परत कधी मिळेल आपल्याला. हे बघ महालक्ष्मी, तो सिद्धार्थ लाख सांगेल, पण आपण असला मूर्खपणा करायचा नाहीये. अंडरस्टँड? सर, मॅडम तुम्ही रेडी आहात ना? आता सगळे नाश्त्यासाठी खाली जमतील. सर, सगळे एकदा आले ना की तुम्ही बोलायला सुरू करा. म्हणजे काल जे जे काय बोललात ना मला ते बोला. म्हणजे जे वाटेल ते बोला. माझी लायकी सुद्धा काढा. हा का? अरे हे सगळं सिरियसली चाललंय का? खरंच सगळ्यांसमोर तमाशा करायचंय का? आणि मी सुद्धा? हो सर. नाही नाही, मी नाही करणार हा असला मूर्खपणा. मी करेन. तू कर, कारण तू आहेस मूर्ख बेसिकली. शट अप मिलिंद, तुझी इच्छा नाही ना, तू गप्प बस. सिद्धार्थ, डोंट वरी, मी आहे ना. तुझी इतकी छान लायकी काढेन ना की बस. असं काय काय बोलेन ना की बघच तू. बरं, आता आलाच आहेस ना तर मला सांग, मी कुठली साडी नेसू? ब्लू नेसू की ही पिंक साडी नेसू की ही रेड साडी नेसू? रेड नेसू का? रेड कलर कसा राग आला ना की चेहऱ्याला मस्त लाल बुंद रिफ्लेक्ट करेल. हो मॅडम, तुम्ही कुठलीही साडी नेसा, पण आता इथे सरांनी ओरडणं महत्वाचं आहे. सर ओरडले ना तर त्याचा इम्पॅक्ट घरातल्यांवर जास्त होईल. आणि काय मॅडम, विश्वासाच्या बाबतीत आपण दोघे एकाच लेवलला आहोत. त्यामुळे तुम्ही काय बोललात ना तर घरचे सगळे दुर्लक्ष करतील, पण सरांच्या बोलण्याकडे नाही करणार. व्हॉट? म्हणजे घरातले लोक माझ्याकडे दुर्लक्ष करतील? माझ्यापेक्षा जास्त मिलिंदला इम्पॉर्टन्स आहे घरात. आणि हे तू सरळ सरळ मला माझ्या तोंडावर सांगतोयस? मिलिंद, गप्पा बस, हसू नकोस. मिलिंद, अरे किती वेळ झाला मी रेडी आहे. आता जर जास्त वेळ झाला ना तर मी सरळ आरडाओरडा करेन आणि सगळ्यांना गोळा करेन. आणि तो जो कोण माणूस आला ना त्यालाही हुसकवून लावेन. मिलिंद. महालक्ष्मी, एवढा डेस्परेटली विचार तू बिझनेस विषयी केला असता ना
तर जास्त फायदा झाला असता. प्रॉफिट मध्ये असतो आपण. जस्ट शटअप मिलिंद, तुझं काय? मॅम तो गेला माणूस. तुम्ही रेडी आहात ना? अरे मी केव्हाची रेडी आहे बघ. काय करायचंय सांग. नाही, खरं तर मला हे सगळं काही पटत नाहीये, पण माझ्या मुलीसाठी मला हे सगळं करावं लागतंय. थँक्यू सर. हा पण सर ते कॉलर पकडायचं तेवढं लक्षात असू दे. नाही नाही नाही, हे इतकं मेलोड्रॅमॅटिक मला नाही जमणार हं. सांगून ठेवतो. ऐका ना सर, त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट पडेल. अरे त्याला सोड ना, मी पकडते तुझी कॉलर. चल नालायक माणूस, तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रॉब्लेम झालाय सगळा. चल. अहो मॅडम जरा तुम्ही थांबाल का? जरा शांत व्हा. अरे आता काय, तो माणूस गेला ना. अहो तो गेला त्याला जाऊ दे, पण तमाशा इथे नाही करायचा आहे. खाली सगळे जमा झाले ना, त्यांच्या समोर तमाशा करायचा आहे. अरे त्याची तू काळजीच करू नकोस. हॉलमध्ये एंट्री केल्या केल्या असा आवाज लावते ना की सगळे जमा झाले पाहिजेत. त्यासाठी वाट कशाला बघायची. चल. ऐका ना हे असलं काही मुद्दाम नको. अरे मूर्ख आहात तुम्ही दोघ जण. इतकी मस्त सुरुवात केली होती मी, कशाला हात आणलत मला. आता सगळ्यांना संशय येणार. अरे आले असते ना सगळे बाहेर, जमा झाले असते. अहो हे उलट मुद्दाम केल्यासारखं नाही का वाटणार. आणि मी तुम्हाला म्हणालो होतो की मी तुम्हाला सांगेन म्हणून. मला माहिती आहेत ना माझ्या घरातले कसे आहेत ते. मॉम, डॅड, प्लीज दार उघडा. बोला. अदिती बेटा, अदिती बेटा, तुम ह्यात पडू नकोस. आणि मी तर आता गप्प बसणारच नाही. खूप राग आलाय मला. मॉम, डॅड, हे बघा तुम्ही माझ्या सासरी आहात, स्वतःच्या घरी नाही आहात. मला एम्बॅरस फील होतं तुमच्या अशा वागण्यामुळे. तुम्ही भांडू नका बरं. नाही, एकदाच काय ते भांडण होऊन जाऊ दे. मी गप्प बसणार नाही आता. हो आदितीला वाटतंय तुमच्या दोघांचं भांडण सुरू आहे. व्हॉट? हो. मॉम, काय झालंय? आता इतके दिवस तर सगळं चांगलं होतं, आता काय झालं अचानक भांडायला? बघा सर, आता तुम्हीच काहीतरी करू शकता. सर सगळ्यांना कळायला हवं की तुम्ही माझ्यावर भडकलात. माझी कॉलर पकडा आणि मला बाहेर न्या. मी नाही असलं काही करणार. सर प्लीज ऐका माझं. हे बघा पाय मी हात जोडतो, तुमच्या पाय पडतो. प्लीज ऐका माझं. बाहेर सगळे जमले असणार, तुम्ही त्यांच्यासमोर माझी लायकी काढा. मला नाही ते बोला. आणि असं बोला ना की घरातले सगळे असे हादरले पाहिजे. दरवाजा उघडा. सिद्धार्थ, कशाला मिलिंदला मस्का मारतोस. तो काहीही करणार नाही. पण मी आहे ना, तू आता बघच महालक्ष्मी काय चीज आहे. विहीनबाई, अहो काय झालं? आपण शांततेने बोलून मार्ग काढू ना, पण भांडू नका हा तुम्ही. डॅड, डॅड काय करतोयस तू? हात नको उचलूस मॉमवर. तू दार उघड. डॅड. हो मॅडम, तुम्हाला कानाखाली मारायचीच होती तर सगळ्यांसमोर मारायची ना. मूर्खबाई आहे ती. तिला कुठे काय करावं हे कळतच नाही. मी दाखवतो कसं करायचं ते. चल बाय, चल दाखवतो मी. मॉम, काय आहे हे? किती तू आता याच्यामध्ये पडू नकोस. सर मी तुमच्या पाया पडतो सर. प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या. नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे सर. पण मी पण आदितीवर खूप प्रेम करतो. मी सगळं करेन तिच्यासाठी, पण तिला माझ्यापासून लांब नेऊ नका. बघा ना सर, म्हणजे मोठ्या बहिणीची मला शिक्षा दिली होती ना, ती द्या. हवं तर कोंडून ठेवा, उपाशी ठेवा. पाहिजे तर रोज तुमचे बूट पॉलिश करेन मी सर. पाय चेपून देईन. तुम्ही जे सांगाल ते मी करीन सर. पण प्लीज प्लीज सर, आदितीला माझ्यापासून लांब नेऊ नका.
हे बघ सिद्धार्थ, तू कितीही वेळ माझ्या समोर हात जोडले, माझ्या पाया पडला ना, तरी मी तुझं काही काय करणार नाहीये. तुम्ही तुमच्या घरातल्या भानगडी आधी सॉल्व्ह करा, मग आधी तिला मी परत पाठवतो. ओके? तात्या, मला थांबवा तात्या. माझ्या मनात नाही नाही ते विचार येत आहे. यांचा संताप बघून मला नाही वाटत आदितीला हे परत आपल्या घरात येऊ देतील. हे नाना गप ना. अरे घरातली लक्ष्मी आहे, बाहेर कशी जाणार? व्याई, तुमचं म्हणणं कळतंय हो मला, पण खरंच असं नका करू. आम्ही घेऊ ना सगळं सांभाळून. व्याई, तुमचं म्हणणं सगळं पटतंय. म्हणजे मला जर मुलगी असती ना, तर मी सुद्धा असंच वागलो असतो. एक विनंती आहे, सिद्धूला सुधारण्याची जरा संधी मिळावी. देतो ना संधी. आधी त्याला सुधारू द्या, तुमच्या घरातले वाद मिटू द्या, मग पाठवतो हा तिला. हो चला. हे काय, अदितीची बॅग कुठे आहे? निघायचंय ना आपल्याला? डॅड, मी नाही येणार आहे. मी या घरची सून आहे आणि मी स्वतःहून सांगते मी आनंदी आहे इथे. तुम्ही नका काळजी करू. मॉम, सांग ना डॅडला. काय सांगू? आत्ताच तर तमाशा सुरू झालाय, लगेच कसं संपू? आणि ते सुद्धा मी. मग कशाच्या जोरावर मी तुमच्या मुलीला खुश ठेवेन असं वचन वगैरे दिलंच रे मला? वीणबाई, मला तुमचा राग कळतोय, पण हे तुम्हाला कोणी सांगितलं की सिद्धूला कुटुंबात आम्ही बेदखल केलंय म्हणून? त्याला प्रॉपर्टीमधून बेदखल केलंय याचा अर्थ असा नाही की तो आमचा कोणी लागत नाही. सिद्धू देशमुख घराण्याचा मुलगा आहे आणि कायम राहील. त्याची चूक दाखवणं हे कर्तव्य आमचं, पण त्यासाठी आम्ही त्याला कुटुंबापासून वेगळं करणार नाही. आणि ते सूनबाईच्या बाबतीत सुद्धा आहे. ती या घरची सून आहे आणि कायम राहील. हे नातं कधीच तुटणार नाही. सिद्धू चुकलाय, पण याचा अर्थ असा नाही की त्याला आम्ही या कुटुंबाच्या बाहेर करणार. कितीही राग असला तरी सिद्धूविषयी प्रत्येकाच्या मनात प्रचंड काळजी आहे. सिद्धूचं वागणं बदलल्यापासून सुमित्रा आणि आप्पाच्या मनात दुसरे विचार नाही. दिवसातले 10-10 तास शेतात काम करणारा आप्पा मुलाच्या काळजीने लगेच थकून जातोय. हातासरशी काम संपवणारी सुमित्रा आता दिवस संपतो तरी तिची कामं संपत नाही. त्या दिवशी सगळ्यांसमोर सिद्धूला कणखरपणे ऐकवणारे हे रात्री खोलीत सिद्धूच्या आठवणीत रडत होते. या घरची हीच गंमत आहे. आम्ही प्रत्येक जण एका अदृश्य धाग्याने बांधलं गेलो आहोत आणि त्या धाग्याची वीण सुनबाईने अजून घट्ट केली आहे. आम्हाला सुद्धा सिद्धूचा खूप राग आलेला आहे. अहो, पण तो आमचा मुलगा आहे. काहीही झालं तरी आम्ही त्याच्या सोबत असू आणि आदिती इथे खुश राहिलो. तुम्ही नका काळजी करू. हो ना, आणि काही झालं ना तरी सगळं घर एकत्र येतं. हीच खासियत आहे आमच्या घराची. आता बघा ना मला स्थळ आणलंय. हे काय मला फार पटलेलं नाहीये, पण तरी मी या दोघांच्या मागे असणार आहे. आणि फक्त मीच कशाला, सगळं कुटुंब यांच्या मागे असेल. आता हे बोलायची काय गरज होती? बापू, मला ह्याच्यातली काहीच कल्पना नाही. नाही म्हणजे तात्या काय आहे की आपण सगळे नाश्त्याला एकत्र जमणार होतो ना, तेव्हाच मी सगळ्यांना सांगणार होतो. नमा ऐक ना. नमा अगं ऐक. हे बघा, हे असं पण होत असतं आमच्या घरात. व्याई बुवा, वीणबाई, तुम्ही काही काळजी करू नका. आणि तू आज बघितलंस ना कशी त्याची लायकी काढली आहे ते? हो. अरे तुम्ही दोघे किती ओव्हर करत होता. तो ढसा काय रडत होता, तू त्याच्या कानाखाली चटाचट काय मारत होतीस. हा रमेश? मिलिंद, आज मला पण एक पेक भर. आय एम सो हॅपी. आपल्या जावयाला ज्या काही कानाखाली लावून दिल्यात ना मी, की बस
माझाही सगळा राग निघाला आणि त्याचाही प्लॅन साध्य झाला. सिद्धार्थ, अरे वा, म्हणजे आता तू कुठे झोपणार यावरूनही तमाशा करायचा आहे का? चलो, आय एम रेडी. हो ना. नाही, तुम्हाला आणखी एक संधी मिळेल ना मला मारायची. इतकं मारायची काय गरज होती? अरे पण सगळ्यांना खरं वाटायला हवं की नको? मग ते मारलं ते काय खोटं होतं? खरंच होतं ना. नाही, तेव्हा मारलं तेव्हा कळलं सगळ्यांना की तुम्ही चिडलात म्हणून काय एवढं मारायची काही गरज होती का? हा, नाही, तुम्हाला ना तुमच्या या अभिनयासाठी ऑस्करच हवा होता वाटतं. अरे इम्पॅक्ट पडायला नको का? सगळ्या फॅमिली समोर त्यांच्या मुलाला मारलं तर त्यांना वाईट तर वाटणारच ना. आणि तू बघितलंस ना कसा सगळ्यांना तुझ्यासाठी मायेचा पाझर फुटला ते. हो, हे मात्र खरंय. म्हणूनच मी सांगत होतो सर, मी कितीही माफी मागितली असती ना तरी आज जे घडलं ते घडायला बराच वेळ लागला असता. आता घरातल्यांचा विश्वास परत मिळवायला एकदम सोपं जाईल. जशा एक एक गोष्टी माझ्या हातातून गेल्यात ना तशा एक एक गोष्टी मी परत मिळेल. आणि हो, आता नमासाठी स्थळ येणार आहे, पण त्याआधी या घरात घुसलेल्या एका माणसाचा काटा काढायचा आहे मला. आणि या निमित्ताने मला जे हवंय ते साध्य करता येईल. हे साडीवर पण मॅच होत आहेत, हेच घालूया ना. अगं वेडे, त्रास असला मुलीचं लग्न म्हटलं ना आईला भरून येतच ग. मुली पटकन मोठ्या होतात ते कळतच नाही ग. बेटा आम्ही जातो, तू इथेच थांब, आम्ही बोलवल्यावर तू ये. अर्जुन चल. अगं हिला स्वयंपाक येईपर्यंत सुरुवातीचे काही दिवस जावे बापूंनी कसे काढलेत हे नवालाच म्हणायचं. अहो मग काय करणार भाऊजी, रत्नाक्कांची कटकट ऐकण्यापेक्षा त्यांच्या हातचं बनवलेलं कसं बस जेवण बरं असं म्हणत असतील ते. नाने तू गजऱ्याकडे लक्ष दे, नाही तर परत माळ बनवून ठेवशील. आणि बयो तेव्हा नव्हतं येत स्वयंपाक बनवता, पण आता चांगला येतोय ना. अगं माझ्या हातचं जेवण जेवून आमचे हे हाताची बोट साठत बसतात. आहेस कुठे? हो, मग आम्हाला पण टेस्ट करायचंय. मी काय म्हणते रत्नाक्का, आज रात्रीचं जेवण तुम्हीच बनवता का? वा ग वा. आणि तुम्ही काय करणार? नुसत्या बसणार ठमकाया? तुम्ही सुना आहे ना, वाटच बघा मला कसं कामाला लावता येईल आणि तुम्हाला कसं निवांत बसता येईल याची. रत्ना, आता तुला स्वयंपाक खरंच चांगला जमतो. हा आता तेव्हा जमत नव्हता, पण नमाचं तसं नाहीये ना. तिला छान जमतोय स्वयंपाक, म्हणून काही काळजी नाही. म्हणून तिने आज पोहे नाही बनवले तरी काही हरकत नाही ना. हे आमचं सगळं कुटुंब, अर्थात त्यात सगळे नाही आहेत, कामावर गेलेले आहेत, पण आपली बोलणी पुढे गेली तर त्यांची भेट होईलच नंतर. हो हो, होईल ना नक्की होईल. अहो देशमुखांना गुळपोळीत खूप मान आहे बरं. या गावात तात्यांचा शब्द कोणी खाली पडू देत नाही. अहो यांच्या या एकत्र कुटुंबाचा सगळ्यांना हेवा वाटतो. अहो एवढं मोठं कुटुंब एका घरात गुण्या गोविंदाने नांदतं. अहो
अशा संस्कारी एकत्र कुटुंबात वाढलेली आहे नमा. खूप गुणी मुलगी आहे हो. अहो तात्या, मुलगा सुद्धा खूप गुणी आहे बरं का. अहो डबल ग्रॅज्युएट आहे आणि स्वतःच्या घरचा बिझनेसही सांभाळतो. छान छान, वा वा. नमा शांत झाली असेल का? बघून येते, नाहीतर पुन्हा खोलीत एकटी रडत असेल. नमा बाळा, अगं नको ना हट्ट करूस. तुला फक्त त्या पाहुण्यांना भेटायचंय, लग्न नाही करायचं लगेच तुला. दुसऱ्या कोणाबरोबरच लग्न करणार नाहीयेस म्हणजे? तुझं युवराजवर प्रेम आहे. आणि त्याचं सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे. काय? अगं पण मग हे आधी का नाही सांगितलंस? आता हे जे काही घरी पाहुणे आलेत बघायला, ते सुद्धा आले नसते ना मग. काय रे युवराज, तू तरी सांगायचंस ना. उलट तू तिला सकाळी सांगत होतास की बघून घे स्थळ. का? तुझं प्रेम आहे ना नमावर? युवराज, असं गप्प नको राहूस. ती काहीतरी विचारते तुला. तुमचं प्रेम आहे ना एकमेकांवर? म्हणजे तुला ती आवडत नाहीये? मग इतके दिवस तिची काळजी घेणं, तिला स्पेशल फील होईल असं जे काही वागलास ते काय होतं? युवराज, बोल काहीतरी, असं गप्प नको राहूस. काय विचारतेय ती? नमा बाळा, शांत हो. आपण ना युवराजशी नंतर शांतपणे बोलूया. हो रत्नाक्का. हो नमा, येईल ना. आवरत होती ना, येईलच. काय म्हणजे पोरगी पळाली? नाना, हळू बोल ना. काय म्हणाला तुम्ही? मुलगी पळून गेली? पळून नाही गेली काही, ती तिच्या रूम मध्ये नाहीये. नाने, काय आहे म्हणजे हिला बघायला आलेत आणि हीच घरातून गायब? या देशमुखांच्या घरात एक गोष्ट सुद्धा धड घडेल ना तर शपथ. मिलिंद, तू काही केलं नाहीयेस ना? नाही म्हणजे घर तोडण्यासाठी नवीन प्लॅन वगैरे नाहीये ना? मी काही केलेलं नाहीये. मग हा चांगला चान्स आहे. मी करू का तमाशा या सगळ्यांसमोर? प्रत्येक वेळेला तमाशा करायचा नसतो, कधीतरी तमाशा बघायचा असतो. काही बोलू नकोस.
शांत बस. कुठे असणार? घरातच आहे ना. अहो पण आता तर तुम्ही सांगत होतात ना की ती तयार होतीये म्हणून, आणि आता तुम्हीच सांगतात की ती घरात नाहीये म्हणून. माफ करा, नाही म्हणजे काहीतरी गैरसमज झालाय. नहू घरातच आहे. मी पाहतो आणि तिला आणतो. सखा, हा तो वर पाहुण्यांना चहा दे. नाही, काही चहा नाश्ता वगैरे नकोय. मुलीला बोलवा पटकन. नक्की घरात आहे ना मुलगी? मी बोलतो त्यांच्याशी. तात्या, अहो किती वेळ. अहो केव्हाच थांबलोय आम्ही. कुठे आहे मुलगी? अहो पाहण्याच्या कार्यक्रमामध्ये पाहुणे येण्याआधी मुलगी तयार असते, पण इथे सगळे मुलीलाच शोधतायत. अहो आमची नमा अगदी साधी आहे हो. अहो कालच सांगितलं पोरीला की उद्या पाहुणे येणारे बघायला. अहो घाबरली असेल होती. म्हणून काय कोणाला काही न सांगता कुठेतरी निघून द्यायचं आणि आम्हाला घरात असं बसवून द्यायचं? ते काही नाही. बराच वेळ झालाय. चला हो, निघूयात आपण. हो चल. अहो असं नका म्हणू. अहो येतीलच ते इतक्यात. नाही तात्या, माफ करा. आता आम्ही आणखी वाट पाहू शकत नाही. ज्या घरातली मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाआधी कुणालाही न सांगता कुठेतरी जात असेल, तिला आता आम्हाला पाहायचीच इच्छा नाहीये. अहो आमच्या देशमुखांच्या घरात आजपर्यंत कधी असं घडलेलं नाहीये. आमचा आमच्या संस्कारांवर विश्वास आहे. अहो येईल ते. आमच्या घरी आलेले पाहुणे असे रागवून गेलेले आम्हाला नाही आवडत. आणि अहो नमा ही अशी पळून जाणाऱ्यांनी त्याची मुलगी नाही आहे. आडवी आहे आणि घाबरली असेल ती. येईलच ती तर घरातच असणार कुठेतरी. मुलीची अजून किती बाजू सांभाळून घेणार आहात तुम्ही? तुमच्यामुळे झालंय सगळं. तुमच्यामुळे अपमान झालाय. ना मला ऐकावं लागलं. तिची काय चूक आहे? तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं ऐकून घ्यावं लागलं. हो काय झालं? नाही थांबले ताई, ते चिडले होते खूप. मला नाही वाटत आपलं ऐकून ते परत येतील आता. नको येऊ देत. हे असे विचार करणाऱ्या लोकांबरोबर आपल्याला नाही सोयरीक करायची. आणि तुम्ही ही अशी स्थळं घेऊन येऊ नका. नमाला फक्त बोलता येत नाही म्हणून नकार दिला त्यांनी. आमच्या नमाला फक्त बोलता येत नाही, पण आमची नमा अभ्यासात, ऑफिसच्या कामामध्ये हुशार आहे. एक मीटिंग तिने स्वतः हँडल केली होती. आणि फक्त एवढंच नाही, फक्त घर सुद्धा ती सांभाळते. इतके सगळे गुण असताना तिला फक्त बोलता येत नाही म्हणून त्यांनी नकार दिला. आणि हे सगळं काही लपवायची गरज नाहीये. पुन्हा अशी स्थळं आणू नका तुम्ही. माझ्या बहिणीचा संसार कुठल्याही खोटेपणावर उभा राहणार नाही. काय कळलं का? बरोबर आहे तुमचं, पण असं केलं तरी कोणी तयार होणार नाही. अहो लोकांना एकदा मुलीमध्ये काही कमी आहे कळलं ना, तर मुलगी कशी आहे, घर कसं आहे हे नाही पाहत. अशाने स्थळ शोधायला खूप वेळ लागेल. हो काही गरज नाहीये. आणि निघा तुम्ही. आमच्या नमासाठी आम्ही स्थळ शोधून काढू. निघा. माफ करा तात्या, येतो मी. काही काळजी करू नका.
तुझा भाऊ असताना तुला कसली चिंता करायची गरज नाही. तू माझी सर्वात लाडकी बहीण. तुझ्यासाठी मी उत्तम स्थळ शोधेन आणि तुझं लग्न लावून देईन. जेवण करून घे. मामा प्लीज शांत हो. युवराज पण ती बरोबर बोलती. तू काही बोलला नाहीस म्हणून हे सगळं घडलंय. नमा, आता काही रडून रडून पोट भरणार आहेस का? हे घे पाणी पी. खरंच रडून पोट भरणार आहेस का? घे. आज मी माझ्या लाडक्या बहिणीला स्वतःच्या हाताने भरवणार आहे. ये. बस हे घे. बरं बाबा ठीक आहे, नको खाऊस. तुला हवं तेव्हा जेव. तुला कोणीही जबरदस्ती करणार नाही जेवणाची आणि लग्नाची. बरं नमा, मला सांग ना, तुला कसा मुलगा हवा? म्हणजे मला कसं हे शोधायला जरा बरं पडेल. म्हणजे गुळपोळीतला हवा की मुंबईतला हवा? बघ ना, काही न खाता जात होती बघ. नमा जरा शांत हो. ताई काकी तुम्ही काहीच काळजी करू नका, मी समजावते तिला. हो हो, मी नाश्ता घेऊन येते. सांगते. नमा आज तुला ऑफिसला सुट्टी. काही गरज नाहीये कामात वेळ घालवायची आणि तसंही जास्त काही कामं नाहीयेत आणि प्रॉब्लेम पासून पळून जाऊन सोल्युशन नाही निघत. आज मी असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे युवराजच्या मनात तुझ्याविषयी काय आहे हे त्याला कबूल करावंच लागेल. सांगते, पण तुझी मदत लागेल हा मला. सगळं काही नीट होईल, काही टेन्शन घेऊ नकोस. ही ऑफिस मध्ये नाहीये. कुठे गेली असेल? घरी नाही, इथे नाही. घाबरायलाच हवा. त्याची काळजी तू करू नकोस.
तो त्याचं प्रेम कबूल करत नाही म्हणून तुला त्रास होतोय की नाही? मग त्याला पण होऊ दे जरा त्रास. हे बघ, त्याचाच फोन आहे. हा बोल युवराज. हॅलो आदिती, अगं मी मला सगळीकडे शोधलं पण ती कुठेच नाहीये. शेतात, बाजारात, तिच्या कॉलेजमध्येही जाऊन आलो पण ती कुठेच नाहीये. लास्ट होप होता की ती कालच्या सारखी ऑफिसला आली असेल, पण ती इथेही नाही आलेली. मी काय करू, कुठे शोधू तिला? हा, मी बस स्टॉपवर बघून येतो आणि तिच्याबद्दल काही कळलं ना तर मी तुला कळवतो. हा नाही, थांब युवराज, तू ना आधी घरी ये. मला नमाने तुझ्यासाठी लिहिलेली चिठ्ठी सापडलीये. काय काय लिहिली नमाने चिठ्ठीमध्ये? ते आता नाही सांगता येणार. म्हणजे अरे घरी कोणाला माहित नाहीये ना म्हणून. तू घरी ये, मी ना गच्चीवर आहे. ठीक आहे आलोच मी.